गणेश झेडपे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. चॉकलेट बॉल म्हणून त्याची यावेळेस फटका अप्रतिम पाहायला मिळतो. बॉल चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी येतो हा चौकार. गॉट इट ब्रो. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होता मात्र फिल्डिंग अफलातून होती. एकदा कंप्लीट होईल. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. अशा परिस्थितीमध्ये सिंगल धाव ची मात्र कंप्लीट होती. पाच धावांच्या मात्र धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चेंडू पडल्यावरती थोडासा थांबून येतो. अशा परिस्थितीमध्ये एक धाव कंप्लीट होत पाहायला मिळेल. पहिला चेंडू चौकार, त्यानंतर सिंगल धाव आणि त्यानंतर एकदाशी एक धाव. एकंदरीत 6 धावा अशा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. 6 धावाच्या मात्र धावफलकावरती नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मेगा फायनलची मॅच आणि त्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी आपल्याला कंप्लीट करायचं. अजूनही ऑनगोइंग मॅच नंतर एक मॅच मेगा फायनलची कव्हर करायची. इथे आपण पाहिलं तर साठी ची समाप्ती होती. कुठेतरी ग्राफ खाली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर येत असताना पाहायला मिळेल एक धाव निकबाशी स्वरूपात आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अजून एकदा रिव्हर्स अटेम्प्ट होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अफलातून असं आयोजन, दर्जेदार असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळते. बघता क्षणी प्रेमात पडा अशा ब्युटिफुल ट्रॉफी आपल्या सर्वांना पाहायला मिळतात. बंजारा प्रीमियर लीग सीझन नंबर पहिला 2025 फरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. आणि या क्रीडा स्पर्धेचा विचार केला तर खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय करणजी मस्के असतील त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत जर पाहायला गेलं तर दुपारच्या सत्रामध्ये आली, मात्र दुपारच्या सत्रापासून प्रत्येक गोष्टीची पाहणी ज्यांच्या माध्यमातून केली जाते. सत्यजी कांगोडे साहेब असतील, आमचे बबलूजी जाधव साहेब असतील, नाशिकचे उद्योजक समाजसेवक आहेत, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकार होती. त्यानंतर आमचे जयजी मस्के असतील, त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार या गोष्टीची उडी त्यांच्या माध्यमातून राखली जाते. आमचे सायराज असतील मस्के, त्यांचं देखील होणं गरजेचं आहे. सायराज थोडस कमी बोलतो मात्र हरकत नाही. 10 धावा
देखील करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामाजिक क्षेत्रामधील एक फार मोठं नाव म्हणून ज्यांची ख्याती आहे असे विकी गुरु यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील करू आपण मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, हतस्वागत. कारवा आ चुका है इस मुकाम पर जहां पर जीत के लिए 12 गेंदों में 35 रनों की आवश्यकता देखने को मिलेगी. जो टीम जीतेगी बदलापुर 11 टीम के सामने मेगा फाइनल में फाइट करते हुए हमें देखने को मिलेगी. कौन सी टीम रहेगी ये बड़ा सवाल है, लेकिन इस बड़े सवाल का बड़ा उत्तर 12 गेंदों के बाद हमें मिल जाएगा. स्पीडअप कीजिए, रिक्वेस्ट होगी जल्द से जल्द स्पीडअप करना भी बहुत ज्यादा जरूरी है. चला बदलापुर 11 संघ उपस्थित है. रोहन राहुल देखील उपस्थित आहे. चला मॅच सुरू करायची पंच. ओके सर, प्लीज बी फास्ट एंड बी फ्यूरियस. योगी सर, also request to you to proceed the match as soon as possible because we are delayed from the schedule as well. Match is of 2 overs and semi-final number 2. 12 are needed, 25 runs to win the match, and let's see who will win the match. दो टीम have the potential, दोनों टीम के पास क्षमता है, लेकिन क्षमता के जैसे कौन खेलेगा. पहली गेंद बड़ा स्कोप मारना चाहते थे आड़े बल्ले से, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं. विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई डॉट बॉल. अच्छी गेंद, बढ़िया देखने को मिली. बॉलर नेम, बॉलर नेम, बॉलर नेम सही. बॉलर का नाम क्या है? ओम. पहले ओवर में ओम देखने को मिलेंगे. 11 गेंदों में 35 रनों की आवश्यकता सुमित देखने को मिलेंगे. देखते किस तरीके से यहाँ पर परफॉर्मेंस दिखाएंगे हमारे भाई कल्पेश. बहुत ज्यादा मेहनत कल्पेश की भी है, उनका भी हम बहुत दिन से शुक्रिया अदा करेंगे. बढ़िया तरीके से कल्पेश ने भी मेहनत की और कल्पेश किया था. और
त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. अनेक सारे मान्यवर मंडळी देखील इथे उपस्थित होत्या, मात्र विकी गुरु यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत. पंतकडे न्यूज अपील करण्यात आली आहे. पंत सांगतायत 5 स्टार डू नथिंग. ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं 100 क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 35 धावेची गरज आणि मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरच्या बॅटरचं नाव विशाल. स्ट्रायकिंग एंडवरती बादल, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विकास. ऑफसाइडला बनवायचा प्रयत्न, फाईन लेग. थर्डमॅन मध्ये फिल्डर, थर्डमॅनची फिल्डिंग लाजवाब आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे पोटिया यांच्या वतीने फार चांगली डिस्क ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळेल. डिस्क जॉकीची भूमिका फार महत्वाची असते आणि जबरदस्त डिस्क जॉकी डीजेची भूमिका डीजे पोटिया यांच्या वतीने त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. यावेळी जबरदस्त बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिळतील धावा 4. बॉल सीमा पार. खणखणीत 4 धावे चौकार. सहा चेंडू 28 धावांची आवश्यकता. स्ट्रोक जबरदस्त आहे, मात्र डाऊन द बॉल कॅचची संधी नाहीये. 1 बाउन्स. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. आता समीकरण येऊन ठेपले. 5 बॉल आणि 26 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 26 धावा हे समीकरण बॅटिंग करत असताना टीम साठी असेल. डिंडोरी बॅटिंग करतोय आणि दुसरीकडे LTR स्लोवर गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. हा डॉट बॉल नाही, ही मॅच काढली आहे मित्रांनो या गोलंदाजाने. आता समीकरण 26 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये 26 धावा हे समीकरण असेल. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 4 बॉल 26 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. स्लॉट मधला बॉल होता. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. मिस्टेक झाली. थोडेसे फंबल फिल्डर जरूर झाले, मात्र आता 25 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 25 धावा विजयासाठी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये टीम LTR 11 संघ सध्याच्या स्थितीला अगदी फ्रंट फुट पोझिशन वरती अगदी विजयाचा उंबरठा ओलांडतोय आणि विजयाचा दरवाजा ठोकतोय. आता 3 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 25 धावांची गरज पंचांकडे यूज अपील करण्यात आली आहे. 2 चेंडू 25 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 25 धावा. बदलापूर 11 टीम चला आपण त्वरित व्यासपीठासमोर या. संपूर्ण टीम प्लीज व्यासपीठासमोर येते. राहुल, श्याम अँड कंपनी संपूर्ण टीम या, ही रिक्वेस्ट असेल. सुचिता टीम होता. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन एक्सपेरिमेंट पाहायला मिळाले, मात्र आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल. 1 बॉल 25 धावांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेस जोरदार जबरदस्त विषेमध्ये लॉफ केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील. सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय LTR 11 संघाने. हार्दिक अभिनंदन. म्हणजे मेगा फायनल LTR 11 वर्सेस बदलापूर 11. BPL बंजारा प्रीमियर लीग 20-25 चा मेगा फायनलिस्ट दोन्ही आपल्याला मिळालेत. आणि आता सामना आपल्याला या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे LTR 11 दुसरीकडे बदलापूर 11. दोन्ही संघ नोंद करून घ्या. पहिली ओव्हर पॉवर प्ले असेल. दोन्ही टीम्स पहिली ओव्हर पॉवर प्ले. LTR 11 LTR 11 LTR 11 कॅप्टन पटकन या. NTR NTR 11 मनमाड. NTR 11 मनमाड विपक्ष बदलापूर 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच खेळवायची. 2 ओव्हरची 3 ओव्हर. यस 3 ओव्हरची मॅच खेळू आपण. 3 ओव्हरची मॅच. तीन ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघ एक गोष्ट लक्षात ठेवा. पहिले 2 ओव्हर जे आहेत ना 10 मिनिटात कंप्लीट करणं बंधनकारक आहे. दुसऱ्या टीमवर बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू नये म्हणून. ओके. दोन्ही संघ 15 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे. जसं टॉस होईल 2 मिनिटांमध्ये फिल्डिंग लावायची आहे. ज्या टीमची फिल्डिंग असेल 1 मिनिटामध्ये बॅट्समन आतमध्ये पाठवायचे. ती करण दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निर्माते शिल्पकार करण दादा मस्के साहेब आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. छापाचा कॉल आणि पडला छापा म्हणजे NTR संघाने टॉस जिंकला. येस डिसिजन कळवायचं आणि त्वरित चला थोडस देखील बंधनकारक असेल. थोडस स्पीडअप करायचं. NTR टीम दोन्ही टीम NTR टीम NTR टीमने बॅटिंग घेतली आहे.